अ, मी ही 27शी फॅमिली जॉईन केल्यापासून 5 महिने झाले. खरं तर सांगायला गेलं तर मी अडकत ताईंकडे ज्यावेळी माझी बहीण आली होती, मिसेस ऑपरेशन झाल्यानंतर माझी बहीण उमा परब हिला भेटायला आली होती. आणि ती हिला म्हणाली की अगं असं असं आहे पण तू कर. भाई काय करणार नाही, भाई म्हणजे मी काय करणार नाही पण तू तरी कर. मग हिला घेऊन मी हडकत ताईंकडे गेलो. खरं म्हणजे गेलो होतो हिच्यासाठी, पण फायदा झाला मला. नंतर तिथे गेल्यानंतर माझं वजन हडकत ताईंनी तपासलं. सगळं तर स्कॅनिंग केल्यानंतर कळलं माझं वजन झालं होतं 96 किलो. अ, आणि पण तरी पण मला काही त्रास होता असं नाही, पण थोडासा मी जिना वगैरे चढायचा बंद केला होता. मग तिथे गेल्यानंतर मग आता ही म्हणाली आता, आणि माझी बहीण पण म्हणाली अरे बाबा तू पण चालू कर ना ते बघ, तुला तुमचं काय ते असते असते म्हणून ती म्हणाली मला. मग मी पण ते चालू केलं. पण या पाच आता मला जवळजवळ 27 जॉईन करून 5 महिने झाले मॅडम. माझं जवळजवळ 15 ते 15.5 किलो वजन कमी झालं. आणि त्याचा मला आता खूप फायदा झाला. फायदा म्हणजे असा झाला मॅडम, की मला जिना चढताना खूप त्यावेळी म्हणजे थोडासा त्रास होत होता. जास्त नव्हता, पण होत होता. पण लक्षणं दिसत होती. ती आता कळली मला, की मी केलं म्हणून फायदा झाला म्हणून. आता खाली माझं काम चालू आहे. आम्ही ज्या ठिकाणी राहतो, आता मी सध्या वर आलोय. वर दुरुस्तीचं काम खालचं चालू असल्यामुळे, आणि त्यामुळे मला दिवसाला किमान 20 ते 25 वेळा जिना चढावा आणि उतरावा लागतो कामगारामुळे. आणि ते बघून इतर कामासाठी म्हणून. पण ह्या 27शी फॅमिलीला जर मी जॉईन झालो नसतो, तर मला हे काही शक्य झालं नसतं. येस. आणि मॅडम ना कशासाठी चालू करणार होता? मॅडमचं तिचं मणक्याचं ऑपरेशन झालं होतं, आणि तिचं पण थोडंसं वजन वाढलं होतं. हम्म. आणि फ्रोजन सोडलं चालू होतं. मॅडम बोलतायत बघा. गुड मॉर्निंग. नमस्कार. गुड मॉर्निंग. 27शी सकाळ. हम्म. मी माझं ऑपरेशन झाल्यामुळे मला उठणं बसण्याचा किंवा इतर सगळे त्रास होते. दुखणं भरपूर होतं आणि फ्रोजन शोल्डरचा त्रास आणि वजन पण माझं वजन आता 8 किलो कमी झालं. सोबतच आम्ही जॉईन केलं आणि दुखणं कमी आहे. दुखण्यामध्ये बराच फरक पडलाय सगळं. मी फ्रोझन आता मध्ये खाली किती बसते. फरक पडला? फ्रोझन झालं होतं ना, रोज सकाळी वर्गाला जॉईन आहे? हो, सुरुवातीला झाले आणि नंतर माझं जरा ते कमरेचं दुखणं झाल्यामुळे मी म्हटलं थोडे जे डॉक्टरांनी सांगितलेत ना तेवढंच करत होती. हे आता करणार आहे मी. कंटिन्यू ओके. करणार आहे आता. हो. येस. हं. ओके. आणि हे ह्यांचा एक मोठा हे सांगते, गेले हं. 15 वर्ष तरी ना मॅडम, घोरण्याचा एवढा भयंकर त्रास होता. म्हणजे सगळ्यांना त्या घोरण्याची पण एवढी सवय झालेली, की मुलं सुद्धा बघायची हे घोरले नाही तर एवढा प्रचंड आवाज. आणि आता मी शोधते म्हटलं घोरणं कुठे गायब झालं यांचं, हे सुरू झाल्यापासून. ते अतिशय म्युझिक पण मोठं. झाल्यावर झोप लागायला लागल्या काय तुम्हाला? हां, म्युझिक बंद. अतिशय मोठा फायदा, बाकी सगळ्या फायद्यांपेक्षा मोठा फायदा. घोरणं बंद झालं. जवळपास बंदच म्हटलं तरी चालेल. असं. किती त्यामुळे खूप भारी फायदा आनंद आहे झाला बघा. आम्हाला. बायकोनं मेन्शन हो. केलं. नवऱ्याला काही त्याच्यानं फरकच नाही पडत. स्वतः घोरतेलं त्या हो. नवऱ्याला कळत पण नाही. आणि कळत. मी कुठं हां. आणि घोरतो? मॅडम, हल्ली हल्ली तुम्ही झोपत नाही का विचारते मला, घोरणं येत नाही म्हणून. मी तर बघायला लागते, की आवाज कसा येत नाही, आवाज येते. आवाजाची सगळ्या पहिल्यांदा. मुलांना सुद्धा एवढी सवय आवाजाची, की ती पण बघायची. त्यामुळे त्यांना पण आता म्हणजे मी सांगितलं फोन करून, मोठा फायदा झालेला आहे म्हटलं आमच्या घराला, की आवाज बंद झाला घोरण्याचा. सविताताई, सविताताई जरा जयेंद्र सरांनी काय केले विचारा. कारण काय काय फरक असतो. आमच्या ट्रिप मध्ये परवा एका रूम मध्ये हां. 4 लोकांना घातलं होतं आणि एका हम्म. रूम मध्ये जे एकटे घोरत होते ना, ते घोरण्याच्या आवाजानं दुसरे जाऊन बाहेर बसले आणि ते पूर्ण डिस्टर्ब. आणि त्या लोकांना सकाळी विचारताना म्हणतात, मी नाही, मी कुठं घोरतो, मी कुठं घोरतो. आणि त्या घोरण्याच्या आवाजाचं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. आणि रेकॉर्डिंग मी घोरत नाही असा. आणि डायरेक्ट त्यांना झोपच लागेना बिचाऱ्यांना. ते काय करणार?
की मग म्हणायला लागले की त्यांच्या मिसेस ना की तुम्हाला तर काय ग्रेट आहे तुम्ही, की तुम्हाला काहीतरी अवॉर्ड द्यायला पाहिजे. कारण एवढं पण घोरणारा कधीच मान्य करत नसतो मी घोरतोय म्हणून. त्याला वाटतं मी घोरत नाही. हा, एकदम बारीक असे पण रिझल्ट येतात बरं का. आणि प्रत्येक गोष्टी हो. छोटासा तुमच्यातला बदल हा लाईफ मध्ये खूप मोठा आनंद देत असतो, माहितीये तुम्हाला. लई क्लास आनंद भेटतोय. छोटे छोट्या बदलामुळंच आपल्याला मोठा बदल होतो. आले होते कशाला? बायकोसाठी. ओके. स्वतःचं वजन किती? 96. तरी पण माणसाला वाटत नाही की आपलं काही जादा आहे असं. कधीपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत. ज्या वेळेला स्वतःला